हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि इथं मस्तपैकी आज बागेमध्ये फेरफटका मारत असताना अशी आळूची पानं भरपूर अशी दिसली होती आणि दिवाळीच्या वेळेसच म्हटलेले मी की आळूची पानं आता आलेली आहेत, आपल्याला वडी करायला पाहिजे। तर आज वडी करण्यासाठी मस्तपैकी अशी पानं काढून घेते। सगळी कोवळी कोवळी पण आहेत, जास्त निबार झालेली नाही आहेत आणि एकदम छान आळू आहे। अजिबात म्हणजे असं जे घशात टोचतो वगैरे ना, तर तसं अजिबात खवखवत वगैरे नाही आहे ह्या आळूनी। तर ही आळूची पानं आम्ही नेहमी करतो आणि छान सुद्धा आहेत, टेस्टला सुद्धा अप्रतिम आहेत ही पानं। तर बरेच दिवस झाला आता काढायचं म्हटलं, काढलीच नाही आहे। तर शेवटी आज मुहूर्त लागला, म्हटलं आज सकाळी सकाळी आळूची पानं आपली वडी करून घ्यावी। तर इथं सगळी पानं मी अशी काढून घेतलेत आणि ब्लेडच्या पाण्याने पूर्ण त्याचे देठ आहेत ना, तर ते काढून घ्यायचे आहेत। काही जण असं देठाची भाजी वगैरे पण करतात, पण मी काही नाही करत कधी आणि कधी बनवली सुद्धा नाही आहे। तर काही जण असं करतात सुद्धा। तर इथं तोपर्यंत मी पानं आहेत ना, तर सगळी असं पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून घेते, कारण मग स्वच्छ होतात सगळी आणि खराब आहे तर ती काढून टाकते। तर माझं भांडी वगैरे सगळं आवरेपर्यंत इथं मी पानं असं चाळणीमध्ये काढून ठेवली होती, कारण त्याचं पूर्ण पाणी वगैरे असं नितळ आहे आता। तर आता आपल्याला वडी करण्यासाठी इथं मी मिरच्या घेतल्यात आणि जास्त तिखट नसल्यामुळे थोड्याशा भरपूर घेतल्यात आणि तिखट असली की जरा छान लागतात। तर इथं भरपूर अशा मिरच्या घेतल्यात, लसूण घेतले, आलं घेतले, जिरं थोडंसं घातलं आणि कोथिंबीर वगैरे घालून मस्तपैकी अशी बारीक पेस्ट करून घेतली। तर भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे, कारण वेस्ट जायला नको म्हणून अजिबात। तर इथं सगळी पेस्ट पिठामध्ये घालून घेतलेली आहे, ओवा घेतलेला, थोडंसं चुरून घालायचं आहे, थोडंसं तीळ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि थोडासाच एक चमचाभर असं आपल्याला खायचं सोडा आहे ना, तर तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। लिंबू पिळल्यानंतर सुद्धा वडीची पानं अजिबात खवखवत नाहीत किंवा टोचत नाहीत घशामध्ये। आणि पाहिजे तर आपल्याला इथं कोथिंबीर वगैरे सुद्धा घालून घेतलेली आहे मी, आणि जे काही भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलं होतं ना, तर तेच सगळं पिठामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे, चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। इथं बघा अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळं पीठ। आणि तर अशा प्रकारे सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे, हात अजिबात घाण केलेला नाही। तर इथं जे काही आपण धुवून पानं ठेवली होती ना, तर ते सगळं मी आता लावून घेते पानांना। तर पानं भरण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे। अशा पद्धतीने पानं भरली ना, तर अशी वडी आपली दिसायला मोठी दिसते आणि छान सुद्धा होते। तर मी अशी 2 पानं अशी ठेवून घेतल्यात मोठी आणि त्याच्यामध्ये येत ना, तर ती लहान पानं ठेवून घेतलेत, कारण लहान पानं भरायची म्हटलं की मग खूप वेळ जातो, म्हणजे वेळ ते छोटं दिसतं, असं व्यवस्थित दिसत नाही। तर मध्ये लहान पानं घातलेत आणि सगळ्यात पहिल्यांदा जे आहेत ना, तर ती मोठी पाने घालून घेतल्यात, त्यामुळे वडी आपली अशी लांबीला जास्त होते। तर अशा पद्धतीने ही वडी भरून घेतलेली आहे। आणि मला हे पीठ भरताना थोडंसं पातळ वाटलं म्हणून त्याच्यामध्ये अजून 1 चमचा मी असं पीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून ते सुद्धा परत पानांना असं लावून घेतलेलं आहे। एकदम छान अशी म्हणजे लावून घ्यायची आणि भरपूर पीठ असेल ना, तर मग छान वाटतं खायला वगैरे, पण टेस्टला बाहेर लागते वडी। आणि पानं आणि पीठ एकदम जरा पातळ लावलं की एवढी छान अशी मिळून येत नाही वडी। तर मी तर भरपूर असं पीठ लावून असं छान म्हणजे रोल तयार करून घेतलेत बघा। आणि अशा पद्धतीने सुद्धा हे भरू शकता तुम्ही, एकावर एक पानं ठेवून सुद्धा भरू शकता। एक पहिला उलट ठेवायचं, त्याच्यानंतर सुलट ठेवायचं, परत उलट ठेवायचं, म्हणजे 3 पानांची सुद्धा अशी खूप छान वडी होते। तर अशी सुद्धा रोल वगैरे अगदी व्यवस्थित येतात आणि पूर्ण अशी भरली ना, तर एकदम भरल्यासारखी अशी वडी दिसते, एकदम छान दिसते। तर मी तर 3-4 पानं एकत्र ठेवून अशी भरून घेतलेली आहे। तर प्रत्येकांची कोणताही पदार्थ करण्याची पद्धत असो किंवा काही असो, प्रत्येकांची वेगवेगळी असते आणि प्रत्येकांच्या हाताला टेस्ट ही वेगवेगळी असते। तर माझ्या पद्धतीने मी ही अशी बनवली वडी। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवत असाल किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवत असाल, तर तुम्ही कशी आळूची वडी बनवता ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि इथं सगळी पानं आहेत ना, तर ती मी भरून घेतलेली आहेत। आणि आपल्या बागेतलं असं काहीतरी करून खायचं म्हटलं ना, खूप आनंद होतो, एकदम भारी वाटतं। कोणतंही असं ते साधं फूल जरी आपल्या बागेतलं मिळालं ना, तर आपण किती खुश होतोय बघा। तर आज मला एवढी सगळी अशी पानं मिळालीत आणि एवढी अशी भरपूर मी वडी केले, खूप खुश झाले। आणि थोडीशी 3-4 पानं, मला थोडंसं पीठ कमी पडलं, 3-4 पानं पाहिजे होती। तर इथं पुढं माझी मैत्रीण आहे, तर त्यांच्याकडून सुद्धा मी 3-4 पानं आणल्यात, फक्त 3-4च आणली असतील आणि ती सुद्धा एक रोल असं भरून घेतलेलं आहे, त्यामुळे अशी भरपूर वडी झालेली आहे आणि एकदम मिळून सुद्धा आली। आणि जेव्हा वडी उकडत होती ना, तर घरभर असा आवाज, म्हणजे सुवास त्याचा असा दरवळत होता ना, तर काय सांगायलाच नको, इतका छान असा सुवास येत होता त्याचा, सगळं घरभर पसरलेला। तर छानपैकी असं वडी टेस्टला झाली आमची। आणि पूर्ण शिजल्यानंतर सुद्धा पूर्ण पीठ आतल्या वडीला, प्रत्येक रोलला असं पीठ व्यवस्थित लागले, पोकळ आपली वडी इथं अजिबात झालेली नाही आहे आणि एकदम भन्नाट अशी आपली टेस्टला झालेली आहे वडी ही। तरी तर सगळ्या वड्या आहेत ना,
तर त्या कट करून घेतल्यात बघा। तर इथे सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित रोल कट झाल्या आणि अजिबात विस्कटल्या वगैरे सुद्धा नाही आहेत बघा, जशा आहेत ना तर तशा अशा अगदी व्यवस्थित आल्यात आणि लेयर्स वगैरे पण खूप छान सुटले तिथं। तर मस्तपैकी अशा पोकळ झालेल्या नाही आहेत। तर आता गरम तेल करायला ठेवलं होतं, तर गरम तेलामध्ये चांगलं आपल्याला कडकडीत हे तळून घ्यायचं आहे। तर थोडंसं गॅस बारीक करायचा, अगदी मोठा पण ठेवायचा नाही आहे। तर बारीक गॅसवरती तळल्या ना तर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वड्या होतात। तर इथं सगळ्या वड्या मी तळून घेतल्यात, सगळ्यांनी म्हणजे थोड्या तळून घेणार आहे, कारण आता मी, मम्मी आणि अर्चना तिघीजणच आम्ही सकाळी जेवायला असतो। तर बाकीची सगळी ऑफिसला इकडं तिकडं मुलं वगैरे शाळेत गेलेली असतात। तर आमच्या तिघींपुरत्याच तेवढ्या थोड्याशा तळून घेणार आहे आणि जे काही थोड्याशा वड्या आहेत ना शिल्लक, तर त्या आता संध्याकाळी आले की सगळ्यांना गरम गरम अशा तळून देणार। आणि गरम गरम खाल्ल्यानंतरची टेस्ट काही वेगळीच असते। तर एकदम छान टेस्टला लागतात, कुरुम कुरुम लागतात आणि मस्त लागतात। तर सगळ्या वड्या आहेत ना तर केलेल्या मी इथं भरून ठेवते आणि संध्याकाळी आता आम्ही गरम गरम अशा तळून देणार सगळ्यांना। तर हा होता आजचा व्हिडिओ। बघा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि बेल आयकॉनही प्रेस करत जावा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल। तर इथं छानपैकी अशी गरम आणि कुरकुरीत वडी आता आम्ही खाऊन घेतो आमच्या बागेतली। तर आपण असं म्हणत असतो की आपण एखाद्या लावलेल्या झाडाला फळ किंवा फूल आलं की आपण म्हणतो की आपल्या कष्टाला फळ मिळालं। तसंच आमच्या आज अळूच्या गड्ड्यांना छान अशी पानं मिळालीत, म्हणजेच आमच्या कष्टाला फळ मिळालेलं आहे। आणि छान अशी रुचकर वडी केली आणि एवढं सगळं केलं म्हटल्यानंतर कौतुक करायला कोणतरी पाहिजेच आपलं। तर मम्मीने छान अशी वडी आवडली, त्यांना म्हटलं जेवणामध्ये घ्या गरम गरम वडी। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।